यश शुअर आहेस ना तू? म्हणजे बघ थोडा विचार कर अजून. नाही म्हणजे काय, पत्रिका जरी छापल्या असल्या ना तरी अजून वाटल्या नाही आहेत ना, म्हणून म्हणतोय. अरे तर तुझ्या मनात काही डाऊट असेल तर आम्ही तसं बाबांना सांगतो. हो तू बघ एक सेकंड. काय चाललंय तुमचं? हा? यश कसं आहे ना, आम्ही जरा एक्सपिरियन्स्ड होतो म्हणून तुला वेळीच अलर्ट करतोय. आणि तुला काय वाटतं लग्न वगैरे सोपं असतं? अरे खूप अवघड असतं. तुला माहिती यश, आटे डाल का भाव पता चलता है. अरे पूर्ण वाट लागते रे आपली. हा? हे बघ हा कन्फ्युज झाला दादा. तू जाऊन बाबांना सांग बघ. तू सांग त्याला. लगेच. प्रमोद दादा, कुठे चाललायस तू? बाबांकडे. अरे, पण एजंटना इन्व्हॉल्व करायची काय गरज आहे? अरे तुम्हाला दोघांना पत्रिका वाटायच्या नाहीयेत ना? नो प्रॉब्लेम, मी स्वतः पत्रिका वाटतो. पण काही झालं तरी मला हे लग्न करायचं आहे. ओके? हे बघ याला म्हणतात उतावळा नवरा. आणि गुडघ्याला बाशिंगी. बरोबर. काय चाललंय? देवघर आहे का रे? छळताय त्याला? लग्न आहे ना त्याचा. काजी छळत वगैरे नव्हतो, उलट तोच आम्हाला काहीतरी सांगत. आजी मी काही सांगत नव्हतो. जी उगाच माझी मस्करी करतायत ते. अरे छळ त्याला. शांत राहा बघू. ओके हे बाळा, ओके. दुर्गा घे, पत्रिका घे. देवांजवळ ठेव आणि अक्षत ठेव. प्रार्थना कर देवाला, वज. हे मंगल कार्य निर्विघ्नपणे संपन्न होऊ दे. देवा, माझ्या मनातली इच्छा तर तुला माहितीच आहे. काहीही झालं तरी हे लग्न होऊ देऊ नकोस प्लीज. हॅलो. हो बाबा, वी आर ऑलमोस्ट डन. हां सांगतो मी. अगं आजी, ते रेवतीकडे साडीवाले आले आहेत तर तुम्हाला बोलवलंय. हो चला निघूया आपण. दुर्गा एक काम कर बाळा, लक्ष्मी आणि सरस्वतीला सांग तू. चला चला या चल. विचार कर तुला मी काय बोलतोय त्याचा. अरे तुम्ही काय अरे ऐक. ही घेऊ तुला. हा ही छान आहे नी. हा? ए तिने पिवळी दाखव दाखव. अगं बाई रेऊ, अगं हे बघ. हो लीला. अगं बाई रेऊ छान दिसतेस ग, अगदी नवरी सारखी. रेऊ ही बघ. हा छान आहे ना? आवडली? काय ग लीला, ही छान दिसतेय ना? सॉरी, हॅव टू टेक दिस कॉल. आणि तुम्ही सगळे बिंदास शॉपिंग करा. कुठल्याही गोष्टीत प्रेशर घ्यायची गरज नाही. लीला बाळा इथे. तुला पण एक छान साडी घे. मस्तपैकी निवड. हो आधी रेवचं होऊ दे, मग बघते. लीलाच्या आई. हो. लग्नात मुलाच्या आईला साडी द्यायची पद्धत असते. तर आता यशच्या आई तर नाही आहेत, पण वरमाई म्हणून तुम्ही दुर्गा वहिनींना एक साडी घ्यायला हवी. हा बरोबर आहे. हो ना. हो हो हो, दुर्गा मॅडम तुम्हाला जी साडी आवडेल ना तुम्ही घ्या ना ती. हो. हो, तशी एक साडी फार आवडली आहे मला. सारखी सारखी तिच्यावरच नजर जाते माझी. हो का? कुठली? ही. नाईस चॉईस आहे बहिणी. मस्त आहे. अगं बाई हो का? जरा बघू. नाही 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 नाही, सांभाळून गेले मी. अगं बाई ही आहे का साडी? अहो सुरेख आहे साडी. हा बघा.
अहो नाही बघा 7,000ची बघा बघा. हा हो जमेल नाही. आहे महाग आहे पण काहीच हरकत नाही. घ्या घ्या तुम्ही. घ्या. अहो 7,000चीच आहे ना. घ्या घ्या काहीच हरकत नाही. घ्या 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 तुम्ही. कालिंदी हा अगं ती साडी आहे ना 7,000 रुपयाची नाहीये, 70,000 रुपयाची आहे. काहीतरी. काय झालं लीलाची आई? खूप महाग आहे का? म्हणजे तुम्हाला परवडणार नसेल तर आपण दुसरी बघूया. काय ना आम्हाला एवढ्याच महागातल्या साड्या नेसायची सवय, म्हणून बहिणींना ती आवडली असेल साडी. पण तुम्हाला महाग वाटत असेल तर आपण दुसरी बघूया. सरस्वती, असं बोलायचं नसतं बाळा. नाही आजी. सरस्वती, आजी म्हणजे हीच साडी हवी असा काही अट्टाहास नाहीये माझा. पण किंमत बघून साड्या सिलेक्ट करण्याची सवय नसल्याने कदाचित. नाही म्हणजे माझ्याकडूनच चूक झाली. सॉरी. दादा 1,000-1,200च्या साड्या दाखवा प्लीज. एवढ्या महागाच्या नको आहेत आम्हाला. बहिणी 1,200ची काहीतरीच. दाखवताय ना? हो मॅडम, आम्ही मोहितेंच्या घरी आलो असलो तरी लग्न जहागीरदारांच्या घरचं आहे हे माहित होतं मला. आम्ही 20,000च्या खालची साडी आणलेलीच नाही. अरे वा. काय झालं अचानक एवढी शांतता? ते बाबा दुर्गासाठी साडी घेत आहे. मग या की. नाही जे इट्स ओके. त्यांच्यावर उगाच माझ्यामुळे लोड नको. मी दुसरी बघते. नाही दुर्गा, तू यशची बहीण आहेस, तुझी हौस तर पुरवायला हवी. आणि रेवतीचा भाऊ म्हणून मी ही साडी नक्कीच तुला गिफ्ट करू शकतो. हो पण हे सगळं तुम्ही. लीलाचे बाबा, असं समजा तुमच्या मुलांनीच ही साडी गिफ्ट केली आहे. जे खरंच किती विचार करतात माझ्या आईबाबांचा. आपल्या बायकोच्या माहेरच्यांचा एवढा विचार करणारा नवरा कुठे सगळ्यांना मिळतो. मग अजून काही शॉपिंग राहिली आहे? हो, नीलासाठी साडी घ्यायची. नीला निवड तू चांगली साडी. आजी हो सगळ्यांचं होते ना, मी काय घेईन नंतर. निवड निवड. हो मला माहिती आहे लीला मॅडमला कोणती साडी आवडली. मगाशी त्यांची नजर गेली या साडीवर, तेव्हाच मी ओळखलं. योगिता, लीला मॅडमला साडी नेसून दाखव, इतकी सुंदर दिसेल ना. बोलता बोलता शब्द होती मुखे, चालत्या पावलांची वाट काही चुके. बोलता बोलता शब्द होती मुखे, चालत्या पावलांची वाट काही चुके.
नजरेनं नजरेशी तुझ्या हित गुज करताना नजरेनं नजरेशी तुझ्या हित गुज करताना एक रूप होण्यासाठी श्वास आसवले सोहळा तुझ्या सोबतीचा जागी दिसू दे चिंब प्रेमामध्ये तुझ्या क्षण हे भिजू दे हे मन भिजू दे स्वैरला टेपरी धुंद आवेग बंधने या मनाची मुक्त झाली आता प्रेमानं प्रेमानं तुझ्या सावरून घेताना प्रेमानं प्रेमानं तुझ्या सावरून घेताना मान हरपुनी तुझ्यात मीच विरघळले सोहळा तुझ्या सोबतीचा जागी दिसू दे चिंब प्रेमामध्ये तुझ्या क्षण हे भिजू दे हे मन भिजू दे बोलता अशीच हसत राहा. तुझ्या स्माईलसाठी मी काही करू शकतो लीला. पावलांची चांगले लावलंय ते ओके आहे. हे मजबूत आहे ना? हा एकदा चेक करायला आहे चांगलंय भक्कम आहे. म्हणजे व्यवस्थित झालं पाहिजे सगळं. हा आणि आता या खुर्च्या कमी पडतील, इकडे अजून खुर्च्या वाढवा. घराच्या मागे सजावट केली आहे. जा जा विश्वरूप अरे वा छान 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 खूप छान सजावट केली आहेस हा थँक्यू आजी. अरे तुम्ही आला. नमस्कार नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दुर्गा मॅडम, लक्ष्मी, सरस्वती, नमस्कार. या या. तुम्ही बघितलत ना, छान झाले नाही सजावट? खूप छान झाली अगदी लग्नघर वाटतंय खरं. अगं बाई छान. या 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 आत या. हो या या वहिनी, यशचं लग्न आपण इथे करणार आहोत. हो ना, कसं दिसतंय हे सगळं? सो हेलेस. सिरियसली, सो लो स्टँडर्ड्स. का? काय वाईट आहे यात? छान असतं हे सगळं. वहिनी, तुम्ही आज जा, मी येते. वहिनींना काय झालं? काय तर म्हणे तयारी केली आहे. या असल्या सेटअप मध्ये लग्न करायची स्वप्न बघतायत. हे रुखवताचं सामान आहे आणि काही इतर गोष्टी आहेत त्या एजेस सरांनी मागवल्यात. पण आता याचं काय करायचं ते मला कळत नाहीये. मी त्यांना विचारू. ऐक ऐक ह्याचं काय करायचंय नंतर बघू आपण, पण हे आतमध्ये ठेवशील का प्लीज? हा इथे येऊन सगळेच मोहितेंसारखे लोकलाज झालेत. पण यांना माहित नाहीये ही सगळी तयारी, सगळी धावपळ शेवटी वायाच जाणार आहे. कारण काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही. वा 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 वहिनी, काय स्मेल येतोय बघा ना. कमाल. वहिनी, बाकी काही असू दे, पण मोहितेंनी खाण्यापिण्याची मात्र चंगळ केली. वा 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 वा. सरू, आपण इथे कशासाठी आलोय हे विसरू नकोस. खाण्यासाठी? कशासाठी कशासाठी? सरू, हो सॉरी सॉरी विसरले. आपलं सिक्रेट आहे. बोल ना, सगळ्यांना सांगायचं का तुला? आपलं सिक्रेट. इतका हळू की? एक्सक्यूज मी. काय झालं सर, तू असं का बघतेस माझ्याकडे? काही नाही. बरं मला जागा दे, बरीच काम आहेत. हो.
सरू बेबी मी अगं ते रेवती रूम मध्ये रेडी होते, तिला जाऊन हेल्प कर. हा मी ऑब्विसली तूच. सर्व हे लग्न घर आहे, आपण कोणतेही काम करायला रेडी असायला हवं. बरोबर जाते. जा 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 जा. हा जा जा लवकर जा. काय झालं दादा? अरे तू घोडा होता ना, हा ती जरा घेऊन येतो का? ती मिरचींची लढण ती लावून टाकली असती ना लगेच. ठीक आहे, आणतो. प्रमोद काय ग? इथे येता का, जरा बोलायचं. हो आलो आलो, मी आलोच. मी करतो, डोंट वरी. तुम्ही काय इकडची सगळी कामं करताय? का म्हणजे? अगं यशचं लग्न ना. हो यशचं लग्न आहे माहिती आहे, पण किशोर भाऊजी करतात का कामं? तुम्ही का स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेताय? अरे हो मी विसरलोच. अरे दादा तर तुमच्या मागूनच येत होता ना, कुठे गेला तो? माहित नाही. विराज, येस बाबा. सगळे अरेंजमेंट परफेक्ट आहेत ना? मी आलोच. डोंट वरी बाबा, सगळे एकदम परफेक्ट चालू आहे. आणि ते इव्हेंट मॅनेजमेंट वाले ते सगळं काम अगदी परफेक्टली करतायत आणि माझंही लक्ष आहे त्यांच्यावर. सो फील फ्री. नीट लक्ष ठेव, लग्नात काहीही गडबड होता कामा नये. येस बाबा. लीलाई, तुमची ती बहीण रेवती कुठे? तिकडे बाजूच्या खोलीत तयार होती का? ऍक्च्युली मला तिला हेल्प करायची होती. हेल्प? हा. आणि तुला? पण तुम्हाला नको असेल तर जाते मी तर चांगल्या मनाने आले होते. सरस्वती, हेल्प करायची आहे ना? ठीक आहे, कर. हे बघ, सरळ जा, उजवीकडे वळ. हा, पलीकडची खोली आहे बघ, जा. पलीकडची? लीलाई, मी काय म्हणते, तुम्ही तुमच्या बहिणीला बोलवून आणलं तर? अगं ती खोली रिकामी आहे, तिथे तिला नीट आवरता येईल म्हणून गेली आहे. तू जा. पण तिथे लाईट्स नाही आहेत ना. म्हणजे कसं, तिथे कसं छान लाईट्स आहेत ना, तिथे लाईट्स नाही आहेत. छान. कधी गेलीस त्या खोलीत? नाही, तसं मी गेले तर नाहीये कधी. मग तुला कसं माहिती? बेबी बोलला मला मगाशी तो. हे बघ सरस्वती, रेवती नवरी मुलगी आहे ना, तिला असं हातभार करायला लावायचं का? हे बघ, मला ना माझं काम करू दे. तुला काय मदत करायची असेल तर तू जा. मी काय करू हिचं? आमचा सिक्रेट प्लॅन एक्झिक्यूट करायची किती चांगली संधी आहे, पण ही बाई हलतच नाहीये. तू काही बोललीस का? तुम्ही काही ऐकलत का?